नमस्कार. काय नाव आपलं? प्रतिभा बिडकर. प्रतिभा बिडकर. आपल्याला कधीपासून शुगर होती? 4 वर्षापासून. बरं. आणि शुगरसाठी आपल्याकडून तुम्ही काय घेतलं होतं? एंटॉक्स डी आणि एंटॉक्स टी घेतलं होतं. बरं. आता 4 वर्षापासून तुमच्या गोळ्या औषधही चालू होत्या. तर गोळ्या औषधं खाऊन पण तुमची शुगर किती होत होती? 126 जेवणाआधीची. हां. आणि जेवणानंतर 290. 290 पर्यंत पोहोचले होते. बरं. आणि हे करत असताना तुम्हाला काही शारीरिक त्रास जाणवत होते का? होय, थकवा होता. हा. आता पाय मुंग्या यायच्या, बरं. पायाला गोळ्या यायच्या पायाला गोळीही येत होती. बरं बरं. अजून काही शारीरिक त्रास जाणवत होत्या? आणि असं काहीतरी असा हाताला चावल्यागत हे किंवा काहीतरी असं दुखल्यागत व्हायचं बोट. हा, म्हणजे हाताची बोट जी आहेत आणि 1-2-4 दिवसात कमी कमी व्हायचं. पण म्हणजे आधी मध्ये काय व्हायचं तुमची हाताची बोट जी आहेत तीही तुम्हाला दुखत होती. बरं. आता हे केल्यानंतर आपला अँटॉक्स डी 2 महिने झाले तुम्ही चालू केलंय. तर आता हे अँटॉक्स डी चालू केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय वाटतं? कमी आलं, सगळा शारीरिक त्रास कमी आला. जे शारीरिक त्रास तुम्हाला होत होते त्यामध्ये आता तुमच्या शारीरिक त्रासामुळे तुम्हाला चांगला फरक पडलेला आहे. अजून काय वाटतंय तुम्हाला की हे चालू केल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा झाला असं? होय, सगळं म्हणजे फिरायला करायला बाहेर जातो. जात आहे आता? पहिलं मी स्लॅबवरती फिरत होतो. हा हा हा. मग हे घेतल्यापासून 1-2-3 दिवसात मी बाहेर फिरायला. फिरायला चालला आणि आता तुम्हाला एकदम फ्रेश वाटतंय तरतरी पण आहे. ओके. 1-2 काम केलं की अशक्तपणा वाटत. हा, म्हणजे थोडंही काम केलं तर तुम्हाला थकल्यासारखं आणि आळसपणा वाटायचं. पण आता तुम्ही सगळं कामं करून पण आता अगदी व्यवस्थित असतात. ओके. त्याच्यामुळे तुमच्या आता रिपोर्टही तुम्ही आणलेले आहात. आता तुमचा इथं रिपोर्टही तुम्ही आता आम्हाला इथं दाखवत आहे. तर ह्याच्यामध्ये तुमचा हा जो रिपोर्ट आहे पहिला रिपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये पहिला रिपोर्ट जो आहे तो तुमचा फास्टिंग जी आहे 135 आणि पीपी जी आहे जेवणानंतरची ती 290 आहे. ओके. आणि त्या बाजूला हा तुमचा आत्ताचा काढलेला रिपोर्ट जो आहे जी आहे तुमची 115 आली आहे जेवणाआधी आणि 133 आली आहे तुमची जेवणानंतर. म्हणजे खूप छान रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये आलेला आहे. त्याचबरोबर तुमचा HbA1c याच्यामध्ये तुम्ही आणलेला आहात. तो HbA1c तुमचा झालेला आहे 5.2 म्हणजे अगदी नॉर्मल रेंजला तुमची ही शुगर आलेली आहे. आता तुमचा HbA1c याच्या आधी खूप होता, तो आज 5.2 आलेला आहे. रिपोर्ट सहित तुम्ही आज इथं आलेलात. तर तुम्ही हे आपल्या अँटॉक्स डी आणि टीच्या जे काही वापरलंय आपलं समर्थ आरोग्य फाउंडेशनचं त्यामुळे तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहात. बरं. तर ही तुमची असणारी ही घेतलेली जी काही मुलाखत आहे ती जनजागृतीसाठी आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचली तर काही हरकत नाही की आपण अनेक लोकांसोबत पोहोचू शकतो. आणि आपण हे जे काही वापरलं त्यातून तुम्हाला जो काही फायदा झाला आहे सोबत तुमचं आहार विहार विचार सांगितलेल्या गोष्टीही तुम्ही त्या पद्धतीनं फॉलो केलाय. सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी केलात म्हणून त्यातनं चांगल्या रिझल्ट तुम्हाला मिळाला. तर आपल्या संस्थेकडून तुम्हाला हीच शुभेच्छा सदिच्छा की इथून पुढचं आयुष्य तुमचं हेल्दी आणि निरोगी व्हावं. ठीक आहे. धन्यवाद.